हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळी-सकाळी मी गणपती बाप्पासाठी ध्रुवा निवडत होते आणि मम्मी माळ बनवत होती. आम्ही दोघी गप्पा मारत-मारत हे करत होतो. मला कॉलेजलाही जायचं होतं. मी रेडी पूर्ण झालेली होती. फक्त आरती करून मला कॉलेजला निघायचं होतं. तसं तर मम्मी आरती करू शकते, पण मला असं माझं म्हणणं होतं, की मी रेग्युलर जाईल कॉलेजला म्हणजे 10 दिवस. तर मी रोजची आरती करून मग कॉलेजला जाणार. आणि खरं तर सांगू तर आज मी पहिल्यांदा 2 लेक्चर लेट कॉलेजला जात असेल. फक्त आणि फक्त गणू बाबासाठी. कारण मला एवढा वेळ झालेला स्वयंपाक पण करून टिफिन पण बनवायचा होता आणि मला जायचंही लवकर होतं. पण मग आरती वगैरे मम्मीचं आवरणं थोडं लेट झालं. मग आरतीला पण थोडासा लेट होईल म्हणून मग मला पहिले 2 लेक्चर मिस करून नंतर मी 3rd लेक्चरला जाणार आहे आज. मग नंतर मी 51 ध्रुवा त्यामधनं निवडला आणि गणूबाबासाठी त्याला अर्पण केलेला. मग आम्ही आरती केलेली. मग नंतर लगेच मी कॉलेजला निघाली कारण मला खूप वेळ झालेला होता आधीच. आणि कसं असतं ना, आपण त्या टायमावर निघतो, पण कधीच मी पोहोचणार नाही त्या टायमावर. त्या हिशोबाने माझं 3rd लेक्चरही मिस झालं होतं, कारण बसच माझी ती सुटलेली. त्यामध्ये खूप गर्दी असल्यामुळे मग ती सुटून गेली माझ्याकडनं. म्हटलं जाऊ द्या, आज काही शक्य नाही. मग कॉलेजमध्ये आल्यावर आमच्या कॉलेजमध्येही गणपती बसवतात. तर आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, म्हणजे त्याला बघायला गेलो होतो, की कसा बसवलाय ह्यावेळेस. खूप क्यूट होता, म्हणजे सगळेच गणपती बाप्पा छानच असतात. त्यानंतर लेक्चर वगैरे केलं. तुम्हाला एक गंमत सांगू का? गणपती बाप्पाचं कसं असतं, की आपण जर गणपती बाप्पाला घ्यायला गेलो ना, तर आपण तिथे लाखो गणपती बघाल, पण आपल्या जो घरात यायचा असतो ना, तो आपल्या घरातच येणार. म्हणजे तो लगेच कॅच होऊन जातो. आणि हे आमच्यासोबत दरवेळेस होतं आणि फार आवडतं मला हे. आणि खूप मला ही काहीतरी देवानीच घडवलेली प्रकरण किंवा प्रक्रिया असावं असं वाटतं. सो असो, घरी आल्यावर मी स्वयंपाक वगैरे केला. परत गणूबाबासाठी पण छोटंसं नैवेद्य बनवलेलं आणि आज मी डिनरमध्ये केल्या होत्या शेवग्याच्या शेंगा, ज्या मला फार आवडतात. मला काही नाही आवडत, मला सगळंच काही आवडतं. आणि मग स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही रात्रीची पण आरती केली. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.